फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी कारल्याची भाजी। टिफिनसाठी अगदी झटपट होणार अशी आणि अजिबात कडू होत नाही या पद्धतीने जर आपण कारल्याची भाजी केली तर मी त्यासाठी 3 कारले घेतले होते। ते गोलाकारात कापून घेतले, त्यामधले सगळे बी काढून घेतलेले आहेत। नंतर मी हळद आणि मीठ लावून ते एकत्रित करून अर्धा पाऊण तास तसेच ठेवलेले आहेत। नंतर मी लसूण, कोथिंबीर, थोडीशी जिरा पावडर, थोडीशी ब्लॅक पेपर पावडर आणि आमचूर पावडर सगळं मिक्सरला छान बारीक करून त्याची पेस्ट करून घेतली। त्यानंतर घरचा खायचा मसाला आणि थोडंसं कांदा लसूण मसाला आणि जे आपण वाटण केलेलं होतं ते एकत्रित करून ते सर्व कारल्याला लावून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडंसं बेसन पीठ त्याला आपण लावून घेणार आहोत। पाणी टाकायची गरज नाही, कारण अर्धा पाऊण तास आपण जे कारल्याला मीठ लावून ठेवलेलं होतं, हळद मीठ, तर त्याच्यामुळे छान पाणी सुटतं। त्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ आणि लिंबू, अर्धा लिंबू टाकलेला आहे मी, ते छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं तसंच ठेवायचं। तर यामध्ये पहा बिया पडलेल्या आहेत, तर तुम्ही अगोदरच लिंबाचा रस गाळून घेतला तरी चालेल। नंतर मी सगळ्या बिया त्या काढून घेतल्या चमच्याने आणि पुन्हा एकदा ते छान एकजीव करून घेतलं। एकदम छान कोटिंग करून घ्यायचं आहे त्याचं। तर त्यानंतर मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून सगळीकडे ते पॅनला लावून घेतलं। नंतर आपण त्याच्यामध्ये हे कारल्याचे काप घालून घेणार आहोत। एक 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 असे मी ठेवून घेतलेले आहेत सर्व काप। आणि ते छान क्रिस्पी होऊस तोपर्यंत आपल्याला ते छान फ्राय करून घ्यायचे। तुम्ही डायरेक्ट डीप फ्राय पण करू शकता, पण ते खूपच ऑइली होतात, सो त्यामुळे मी या पद्धतीने करून घेतलेले आहे। हे झाल्यानंतर मी राहिलेले शिल्लक जेवढे काप होते ते सगळे पॅनमध्ये तेल टाकून पुन्हा एकदा छान क्रिस्पी होण्यासाठी ठेवलेले आहेत। अशा पद्धतीने आपण सर्व कारले छान डीप फ्राय करून घ्यायचे, शॅलो फ्राय करून घ्यायचे। मस्त ते कुरकुरीत झालेले आहेत। तुम्ही असेही खाऊ शकता, असे टिफिनसाठी देऊ शकता। तर माहीत नाही का, पण माझ्या हातून कधीच कारल्याची भाजी कडू होत नाही, साखर गूळ वापरलं नाही तरीही। पण जर तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही साखर किंवा गूळ वापरून ही भाजी करू शकता। नंतर मी सुकं खोबरं बारीक करून यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि ते छान एकजीव होऊस तोपर्यंत मिक्स केलेलं आहे। अशा प्रकारे आपल्या टिफिनसाठी कारल्याची भाजी तयार आहे। अजिबात कडू होत नाही या पद्धतीने केली तर। अर्धा पाऊण तास छान मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं, त्याच्यामुळे बिलकुल त्यातलं कडवटपणा निघून जातो। तर तुम्ही मला हवं असेल तर जेव्हा आपण हळद मीठ लावून अर्धा पाऊण तास ठेवतो, त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही कारलं स्वच्छ धुवून घेतलं तरी चालेल।